शेतकरी कर्जमाफी अपडेट आणि या संदर्भात आजचा खूप महत्त्वाचा दिवस ठरलेला आहे. या शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात बघा, आज अधिवेशनाचा अगदी शेवटचा दिवस आणि त्या दिवशी अशा प्रकारची अपडेट येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट होती. आणि याच्यामध्ये बघा झालं असं होतं की बऱ्याचशा शेतकरी मित्रांना असं वाटत होतं की आम्हाला 2 लाख रुपयापर्यंतची कर्जाची जी काही कर्जमाफी आहे तर ती आम्हाला का नाही, म्हणजे काहींना मिळते आणि काहींना का नाही मिळत. तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न होता आणि शेवटी त्या मुद्द्याचं जे आहे निराकरण आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः तशा प्रकारचं जे आहे विधिमंडळामध्ये ती माहिती दिलेली आहे. आणि त्यांनी दिलेल्या त्या माहितीमुळे अगदी स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगण्यात आलेलं त्यांच्याद्वारे 50,000 रुपयांची जी अट होती, 50,000 रुपये जो प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार होता, तर ती जी अट आहे कर्जमाफीमधली ही अट काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे कर्जमाफीची ही अट रद्द होणं अत्यंत गरजेची होती. मग याऐवजी काय होणार आहे, मी अगदी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो. 50,000 रुपये नाही तर 2 लाख रुपये, म्हणजे काही शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी होणार आणि काहींना फक्त 50,000 रुपयेच मिळणार. तर असं होत होतं, तर आता तसं होणार नाही. आता 2 लाख रुपये सरसकट जी आहे कर्जमाफी या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. ही एक होण्यामागचं म्हणजे हे होण्यामागचं कारण पण त्यांनी सांगितलं आहे की त्यांना लोकप्रतिनिधी म्हणजे जे आमदार असतात तर ते जाऊन त्यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशी भावना आहे की एकाला तुम्ही कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंतची दिली, परंतु दुसऱ्या शेतकऱ्यांना मात्र त्याचा फायदा होताना दिसत नाही. तर त्यामुळे सर्वांसाठी तो निर्णय घेण्यात यावा आणि त्या अनुषंगाने जे शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारची घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये काही परत काही बदल होईल वगैरे आता काय नाही, स्वतः त्यांनी घोषणा केली. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आता ते ही कर्जमाफी जी आहे 50,000 रुपयाची जी अट आहे आता ही रद्द झाली आणि याऐवजी 2 लाख रुपयाची जी काही कर्जमाफी आहे तर ती होणार आहे. ही आजची अपडेट आहे बघा. म्हणजे अगदी तुम्हाला सर्वांना कळालं असेल की नेमकी ही अपडेट जी आहे कर्जमाफीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नेमकी कोणत्या प्रकारची अट रद्द केली. तर 50,000 रुपयाची. तर त्याच्याऐवजी काय होणार आहे, फायदा होणार का, तर हो, कसा फायदा होणार, तर 50,000च्या ऐवजी 2 लाख रुपयाचं कर्जमाफी होणार आहे. ही याच्यामधली अगदी एकदम कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला अपडेट सांगण्याचा प्रयत्न करीत आहे बघा. तर जसं की बघा त्यांनी सांगितलं स्वतः की लोकप्रतिनिधींद्वारे त्यांना 50,000 रुपयाची अट काढून टाका अशा प्रकारची मागणी झाली असं मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं आहे पावसाळी अधिवेशनामध्ये. आणि तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे पण त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की आर्थिक शिस्त, तर त्यामुळे काही अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. आता आर्थिक शिस्त या शब्दाचा अर्थ काय बरं, की 3 ते 4 हजार करोड रुपयाचं जे आहे या म्हणजे 2 लाख रुपये सरसकट देण्याच्याऐवजी म्हणजे 50,000च्या ऐवजी 2 लाख जर का कर्जमाफी द्यायची असेल तर त्यासाठी 3 ते 4 हजार करोड रुपयाचं संपूर्ण राज्य सरकारवर त्याचा बोजा पडू शकतो. पण आता हे जर का बघा सर्व शेतकऱ्यांना जर द्यायचं असेल तर मग मात्र हे राज्य शासनाला पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर काय होईल, एकांना कर्जमाफी होईल आणि एकांना फक्त 50,000 रुपयेच मिळतील. तर तसं नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे एकंदरीत जे आहे त्यांनी सांगितलं पुढे ते म्हणाले की लोकप्रतिनिधी लोकशाहीमध्ये जे आहे लोकप्रतिनिधींचा विचार करावा लागतो आणि मग त्यांनी सांगितलं की त्यामुळे हा पुनरुच्चार जे आहे मुख्यमंत्री यांनी केला. म्हणजे त्यांनी स्वतः ते निर्णय जे आहे त्यांचा बदलला आणि शेवटी 50,000 रुपयाची अट जी आहे ती रद्द केलेली आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला तरी बघा, आज 10 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या मनामध्ये किमान ज्यांना 50,000 रुपयाचीच जे आहे त्याच्यामध्ये फायदा होणार होता तर त्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे किमान त्यांना आता या आजच्या अपडेटमुळे नक्कीच जे आहे आनंद झाला असेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. इथून पुढे पण आपण ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स असतील कर्जमाफीच्या संदर्भात तर या चॅनलवर इथून पुढे घेण्याचा प्रयत्न करूयात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. तुमची पण काही प्रतिक्रिया असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही नक्की कळवू शकता. धन्यवाद.